वडगाव शहरी समाचारमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आम्ही आलोत विमाननगर गणपती चौक या ठिकाणी। काही बरेचसे कार्यकर्ते आहेत, आपण त्याला विचारू हवा कोणाची? हवा बीजेपी। बीजेपीची का हो? बीजेपीच का? लोकांना काम हवंय, एकाच पक्षाचं सरकार असल्यामुळे। वरती केंद्रामध्ये बीजेपी, महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपी, म्हणून युतीच्यामुळे कामं होत आहेत। वॉर्डमध्ये जर समजा केंद्रामध्ये जे सरकार आहे, महाराष्ट्र राज्यात जे सरकार आहे, त्यांचे जर उमेदवार इतर आले तर फंड या ठिकाणी जास्त प्रमाणात मिळतो आणि वार्डाचा विकास जास्त होतो। म्हणून वार्डातल्या लोकांनी ठरवलं या वेळेला कुठलाही प्रसिद्ध युतीच्या लोकांना निवडून द्यायचं आहे। म्हणून या ठिकाणी आमच्या वॉर्डमध्ये बीजेपीचा जोरदार या ठिकाणी प्रचार चालू आहे। सर्वांच्या मनामध्ये कमळ कमळ कमळ, कारण त्याचं असं आहे की या वेळेला जास्तीत जास्त पैसा या ठिकाणी आला पाहिजे आणि त्यामुळे झोपडपट्टीचा विकास या ठिकाणी होईल, या भागातले रस्ते होतील, मेट्रोचे कामं होतील, अनेक कामांना या ठिकाणी ताकद दिली जाईल। म्हणून या वेळेला सर्वांनी ठरवलं केंद्रात ज्याचं सरकार आहे, राज्यात ज्याचं सरकार आहे, त्याचंच सरकार इकडे वॉर्डमध्ये या ठिकाणी आलं पाहिजे। आपलं काय मत आहे? कोण आलं पाहिजे? बोला 2 मिनिट। नाही माझी कोण बोलणार आहे अजून काय? या ठिकाणी मी तुतारीचा पदाधिकारी असून पण या ठिकाणी विधानसभेमध्ये तुतारीच गायब करून टाकले। त्याकरता आम्ही बीजेपीला वोटिंग करतो, का तर या पक्षावरती अन्याय केला, त्यात लोकांची इतकी समस्या बेकार परिस्थिती झालेली आहे। या ठिकाणी वोटिंग आमचं, आम्ही राहतोय विमाननगरला, यमुनानगरला, आणि इथून वोटिंग गेले 5-6 किलोमीटरवरती। जायचं कसं हे जाणून बुजून या अधिकाऱ्यांनी केले का कुणी केले हे माहीत नाही, पण आम्हाला विकास हवाय। विकासाच्या संदर्भात आम्हाला एक निर्णय घ्यावा लागला, म्हणून आम्ही बीजेपीच्या साईडने वोटिंग करतोय। पण जे प्रभाग क्रमांक 3 मधले तुमच्या वस्तीतले इथालचे यमुनानगरचे, त्यांचं वोटिंग काय 4 मध्ये गेले काय 15 मध्ये गेले? 4 मध्ये गेले, 1 मध्ये गेले, 2 मध्ये गेले, 5 मध्ये गेले। यमुनानगर हा सर्वीकडे बिखरला गेलेला आहे। 3000 वोटिंगचा इथं फक्त 1200 ते 1300 वोटिंगच राहिलेत यमुनानगरचे। ह्या जवळपास बी म्हणता येत नाही, 6 किलोमीटरवरती हा घोळ कोणी केलाय? शासनाला समजायला पाहिजे की बाबा हे जवळचे जे आहेत आजूबाजूला इथं शाळा आहेत ना, विमाननगरच्या शाळेमध्ये द्या ना इथं विमाननगरच्या लोकांना। विमाननगरच्या लोकांना विमाननगरमध्ये नाही, लोगावला टाकतात, आणि लोगावचे लोक इकडे, धानोरीचे लोक इकडे टाकलेत। हा कसला आहे? 15 नंबर वार्ड कुठे? तिथं शेख मॅडम आहे, त्यांचं आहे। शेख मॅडमचा असो ना कुणाचा असो, त्यांना कळायला पाहिजे ना की लोकांचे वोटिंग इकडे तिकडे का करायचे? ज्या त्या इलाक्यामध्ये ज्या त्या वोटिंग आल्या पाहिजे ना। हे जाणून बुजून केलंय का? जाणून बुजून झालेलं आहे सर्व। नमस्कार, मी राहुल बोडरे, विमाननगर मध्ये प्रभाग क्रमांक सांगा ना। राहुल बोडरे, प्रभाग क्रमांक 3 या ठिकाणी जे मतदार आहेत एवढे त्रस्त झालेले आहेत की जवळची शाळा 500 मीटरवर असताना सुद्धा 5-6 किलोमीटरवरती नावं गेलेले आहेत शाळेमध्ये। काहींचे नावच नाहीत, गायब केलेले आहेत। काहींचे प्रभाग 4ला 5ला 2ला डिवाइड केलेत। कारण काय समजत नाही, डिवाइड करण्याचं कारण काय? काय घोळ घालायचा होता? कोणाला निवडून आणायचं आहे का? प्रशासनाचं हे काम आहे का? कशासाठी हे डिवाइड केलेले? लोकांना जाणून बुजून त्रास का द्यायचा आहे? जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांनी मतदान नाही करायचं का? मग एवढं लांब जाणार कसं काय? याची व्यवस्था केली का सरकारने? हे गंभीर प्रश्न लोकांना, नागरिकांना पडलेले आहेत। मतदार सरकार तर बीजेपीचं आहे ना? हा, मग त्यांनीच ठरवलंय का? बीजेपी सरकारने ठरवलंय का त्यांना जितवायचं आणि बाकीच्यांना हरवायचं? असं काय आहे का? का जाणून बुजून हे प्रकार केलेले आहेत? हे सामान्य नागरिक म्हणून मला आणि सामान्य नागरिकांना पडलेला गंभीर प्रश्न आहे। आपण बोलू शकतो। आपलं काय बोलतो? माझं हेच मत आहे की बीजेपीला माहित आहे की लोकशाही वाचवणारा वर्ग कुठे राहतो, आणि त्या वर्गामध्ये फूट पाडण्याचा प्रकार हा बीजेपीने केलेला आहे। त्यांनी या भागातले काही मतदार लोगावला टाकले, काही मतदार वडगाव शहरीत टाकले, म्हणजे लांब लांबचे केंद्र, म्हणजे लोकांनी मतदानाला जाण्या वाचूनच थांबलं पाहिजे। हे एक प्रकारे मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे असं मला वाटतं। धन्यवाद। वडगाव शहरी समाजाची बात केल्याबद्दल धन्यवाद।